राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अक्षय फाटक यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे। मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयामध्ये हा प्रवेश घेण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भाटकर, संदीप बटावळे, माजी उपसरपंच विकास लिंगावळे, जालगाव शाखा प्रमुख राजेंद्र चोरगे, दापोलीतील व्यापारी कौशिक मेहता, मनसेचे मंडणगड तालुक्याचे माजी अध्यक्ष महेश कंचावडे, अमोल मुंगशे, वीरेंद्र लिंगावळे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। या प्रवेशाच्या निमित्ताने अक्षय फाटक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। गेले अनेक दिवस म्हणजे मी सरपंच पदाची निवडणूक जिंकल्यानंतर तेव्हापासूनच विचार होता की आपल्याला जर का विकास करायचा असेल आणि कुठच्याही प्रकारे चांगल्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी घडवायच्या असतील तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये, तर आपल्याला कुठच्याही चांगल्या पक्षाचं आपल्याला जिथपर्यंत कास धरत नाही तिथपर्यंत त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा विकास होणं हे खूपच अडचणीचं ठरतं। भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की पार्टी विथ द डिफरन्स असं त्याला म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याला खालपासून वरपर्यंत खूप मोठी संधी असते काम करण्याची, आणि ते काम करत असताना जेवढं चांगलं तुम्ही काम कराल तेवढं त्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे आपल्या गावाचा असेल, तालुक्याचा असेल किंवा आपण जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतो। या एकमेव भावनेतून आणि आम्ही प्रवेश केला। ते करत असताना आज प्रवेश ज्यांच्या हस्ते झाला म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी या दोघांच्या हस्ते प्रवेश होणं आणि अतिशय एक चांगली जबाबदारी म्हणजे युवकांसाठी काम करत असताना भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी जबाबदारी मिळाली। त्यामुळे या जबाबदारीला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय देण्यासाठी दापोली भाजपचे सगळेच आज नवीन पदाधिकारी किंवा जुने पदाधिकारी या सगळ्यांच्या साथीने आणि सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांनी आपण खूप चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल काम करण्याचा निश्चित प्रयत्न करू, त्याच्यात यश मिळेल अशी मला नक्की खात्री वाटते। भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी अक्षय फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या संदर्भातलं पत्र त्यांना प्रदान केलं। भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी देखील या प्रवेशाच्या निमित्तानं आपली प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय जनता पार्टी महाविजय 2024 ची तयारी आता करते आहे आणि त्या अनुषंगाने अनेक पक्षप्रवेश सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहेत। आज त्याचा एक पहिला टप्पा पार पडला आहे। जालगावचे सरपंच उद्योजक सन्माननीय अक्षयजी फाटक यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। त्यांच्याबरोबर अनेक ग्रामपंचायत सदस्य आहेत, अनेक वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते आहेत, मंडणगडमधले काही कार्यकर्ते आहेत, मनसेचे काही कार्यकर्ते आहेत। हा एक टप्पा आज इथे पूर्ण झाला आहे। येत्या पुढच्या 8 दिवसांमध्येही एकूणच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग होईल। एक निश्चित आहे की लोकांना न्याय देण्याची शक्ती आणि ताकद ही आज भारतीय जनता पार्टीमध्येच आहे। याच्यावरती सर्वांचाच विश्वास बसत असल्याकारणाने पुढच्या 8 दिवसांमध्ये खूप काही मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतील अशी एकूण राजकीय स्थिती आहे। एकच सांगतो की भारतीय जनता पार्टी महाविजय 2024 ची ज्यावेळेला तयारी करते त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभा या सर्वच ताकदीने एकूणच महायुती म्हणून आपण लढण्याचा जो संकल्प केला आहे त्या अनुषंगाने हे सगळे पक्षप्रवेश आणि एकूणच भारतीय जनता पार्टीची वाढ भविष्यकाळात आपल्या सर्वांना दिसून येईल। आजच्या पक्षप्रवेशाने निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला ताकद मिळेल असा मला विश्वास वाटतो। अक्षय फाटक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। त्यांची अपेक्षा राहणार आहे की अक्षय फाटक यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामांना गती मिळेल। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।